ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन आणि सायलीचा अपघात राकेश घडवून आणणार आणि आता इकडे अर्जुन आणि सायली या दोघांच्याही जीवाला धोका होणार। आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। तर इकडे आता जी सायली आहे ती तन्वी बनून आलेली असते आणि आता इकडे सायली ही खूप जास्त भावनिक झालेली असते। तन्वीच्या वेशात ती स्वतःला खूप म्हणजे खूप बघून आनंदी असते। तर अर्जुन आता सगळ्यांना सांगतो की सायली हीच खरी तन्वी आहे। सुरुवातीला रविराज काका ही गोष्ट मान्य करायला तयार नसतात आणि त्यात राकेशही भर घालतो की हे सगळं काही खोटं आहे, तन्वी या जगातच नसणार वगैरे वगैरे। मग त्यावेळी आता तिकडे ताबडतोब अर्जुन रविराज काकांच्या हातामध्ये सायलीचे आणि प्रतिमा आत्याचे DNA रिपोर्ट्स देतो आणि म्हणतो की सिनियर हे बघ, हे रिपोर्ट्स बघ आणि किमान आता तरी विश्वास ठेव। हे बघ सायली हीच खरी तन्वी आहे, तुझ्याबरोबर खोटं बोलून काय मिळणार आहे आम्हाला, आम्ही खरं बोलतोय सिनियर, प्लीज विश्वास ठेव। त्यानंतर मग शेवटी आता रविराज काकांना सुद्धा ही गोष्ट पटलेली असते की याचा अर्थ सायली हीच खरी तन्वी आहे। आणि मग आता दुसऱ्या बाजूला इकडे जी कल्पना असते ती आता हे सगळं ऐकून खूप मोठ्या धक्क्यात जाते। ती म्हणते एवढी दिवस माझी तन्वी माझ्याबरोबर वावरत होती आणि मला कळतच नव्हतं। त्यावेळी मग प्रतिमा आत्या सायलीकडे येते आणि सायलीचं ती कोडकौतुक करत म्हणते माझी तन्वी नेहमी तुझ्यासारखीच असेल असं मला वाटायचं, पण तूच असशील तन्वी असं कधीच माझ्या मनातही आलं नव्हतं। पण मनापासून मला नेहमी असं जाणवायचं की नक्की आपलं काहीतरी नातं आहे आणि शेवटी तूच माझी लेक आहेस। त्याबरोबर मग पूर्णाजी ही म्हणत असते की तन्वी आता पुन्हा आम्हाला कोणालाही सोडून कुठेही जाऊ नकोस। तुला माहिती नाही आहे गेली 22-23 वर्ष आम्ही सगळ्यांनी तुझ्याशिवाय कशी घालवली आहेत ते। आता मला तुझे खूप लाड करायचं आहे, तुझं खूप कोडकौतुक करायचं आहे। आजी म्हणून जे जे काही तुझ्यासाठी करायचं राहून गेलं आहे ना ते सगळं करायचं आहे। अर्जुनने जेव्हा तुझ्याशी लग्न केलं तेव्हा मी तुझ्याशी खूप वाईट वागले ग तन्वी। मला असं वाटायचं की अर्जुनने दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न केलं, माझं वचन मोडलं गेलं। पण खऱ्या अर्थाने नियतीच उलट मदतीसाठी धावून आली आणि नियतीनेच माझं वचन तुमच्याकडनं पूर्ण करून घेतलं। देव कुठेतरी असतो असं म्हणतात ते काही उगाच नाही। त्यावेळी मग सायली म्हणत असते पूर्णाजी तुम्ही सगळ्यांनी मला जितकं मिस केलं ना तितकंच मी सुद्धा तुम्हा सगळ्यांना मिस केलं। मी सुद्धा माझ्या कुटुंबाची कायम आठवण काढायचे। मला कधीच असं वाटलं नव्हतं की माझं कुटुंब एवढं छान असेल, एवढं मस्त कुटुंब असेल। खरंच उलट आज मी तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाचा भाग आहे, रक्ताने भाग आहे। हे बघून मला खूप 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 समाधान वाटतं आहे, खूप बरं वाटतं आहे। आई बाबा आता मला कायम तुमच्याबरोबर राहायचं आहे। मामा मामी आतापर्यंत मी तुम्हाला आई बाबा म्हणायचे, पण आता मात्र यापुढे मी तुम्हाला मामा मामी अशीच हाक मारणार, कारण मला आता माझं तुमच्याबरोबरचं असलेलं जे नातं आहे तेच पुढे चालवायचं आहे। आता मी तुम्हाला कायमस्वरूपी मामा मामीच म्हणणार आहे असं सगळं आता ती बोलत असते। त्यावेळी मग प्रताप आणि कल्पना हे दोघंसुद्धा म्हणत असतात की तुला जे वाटेल ना आमची काहीच हरकत नाही आहे तन्वी। आणि मग आता प्रतिमा त्या रविराज काका आहे तर तिला जवळ करतातच, पण कल्पना आणि प्रतापसुद्धा सायलीला म्हणजे खऱ्या तन्वीला जवळ घेतात। त्यानंतर मग आता अर्जुन म्हणत असतो हे काय तन्वी तुम्हा सगळ्यांना सापडली म्हणून अर्जुनला विसरलात। त्याबरोबर लगेचच सगळे अर्जुनला सुद्धा जवळ घेतात। त्याच्यानंतर अश्विन आणि अस्मितासुद्धा उठून सायली आणि इतर सगळ्या घरातल्यांकडे येतात। सगळे कुटुंबीय एकत्र येतात, सगळेजण खूप खुश असतात, आनंदी असतात। सगळ्यांच्या आनंदाला पारा उरलेला नसतो। आता अर्जुनने आणि सायलीने जे सरप्राईज प्लॅन केलेलं असतं ते व्यवस्थित पार पडलेलं असतं। सगळ्यांनी सायलीचं कौतुक वगैरे केलेलं असतं आणि आता रात्रीची वेळ झालेली असते। सायली आणि अर्जुन हे दोघंजणं बसलेले असतात। सायली अर्जुनला सांगत असते की आज मी खूप खूप म्हणजे खूपच खुश आहे। आज माझ्या इतकं लकी अख्ख्या जगात कोणी नसेल असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आहे। तुम्हाला माहीत नाही आहे की आज मी किती किती आनंदी आहे, आज मला माझं सर्वस्व परत मिळाले हो। त्यावेळी अर्जुन म्हणत असतो तन्वी तुला तुझं सर्वस्व नाही तर मला सुद्धा माझं सर्वस्वच मिळालं आहे। तुला माहिती आहे तन्वी तू लहानपणापासून माझी खूप चांगली मैत्री होतीस आणि मी माझी एक चांगली मैत्रीण गमावल्याचं रिग्रेट माझ्या मनात कायम होतं।
उलट आज मी खूप खुश आहे की मला माझी मैत्रीण माझ्या बायकोच्या रूपात परत मिळाली, जी मला मित्र म्हणून समजूनसुद्धा घेते आणि बायको म्हणून जपतेसुद्धा. त्यावेळी सायली हसते. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो, तुला आठवतं आहे लहान असताना आपण किती मजा करायचो आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूप खास. त्यावर सायली म्हणते, हो आठवतं आहे ना. त्यावर अर्जुन म्हणतो, कितीतरी वर्ष आपण पावसात एकत्र भिजलो नाही आहोत, आपण एकत्र मज्जा केलेली नाही आहे. उद्या आपण छान मस्त कुठेतरी फिरायला जाऊया लाँग ड्राईव्हवरती. मी सुद्धा माझी सगळी कामं कॅन्सल करतो आणि तू सुद्धा उद्या रिकामी राहा. सायली म्हणते, अहो भिजणं वगैरे नाही जमणार, आई बाबा ओरडतील, गरोदर आहे मी. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अगं पण लाँग ड्राईव्हवर तर जाऊ शकतेस ना माझ्याबरोबर. त्यावर सायली होकारार्थी मान डोलावते. दोघा नवरा बायकोंचं ठरतं की आपण उद्या फिरायला जायचं. अर्जुन सायलीला म्हणतो, नक्की ना. सायली म्हणते, अहो तुम्ही मला माझं सर्वस्व, माझं अस्तित्व, माझी ओळख परत दिलीत. मग तुम्ही मागितलेल्या ह्या छोट्याशा गिफ्टसाठी मी थोडीच नाही म्हणणार आहे. जाऊया, तुम्ही म्हणाल तिकडे जाऊया आपण आणि तुम्ही म्हणाल तसं करूया, उद्याचा दिवस तुमच्यासाठी. त्यावेळी हे सगळं काही आता इकडे राकेशने ऐकलेलं असतं. आता राकेशला सायली आणि अर्जुनला सगळ्यांच्या समोर खोटं पाडणं तर जमलेलं नसतं. म्हणून मग आता इकडे तो काय करतो तर तो आता हा नवीन प्लॅन बनवतो की आता आपण सायली आणि अर्जुनला तर कायम नक्की मारून टाकायचंच आहे. त्यांना आपण जिवंत ठेवायचं नाही. कुठल्याही परिस्थितीत ते दोघंजणं मेलेच पाहिजे. आणि मग त्यासाठी आता इकडे जो राकेश असतो त्याने एक फुलप्रूफ प्लॅन बनवलेला असतो. मग आता तो ठरवतो की त्या दोघांच्याही गाडीचे रात्रीच ब्रेक फेल करायचे आणि ही गोष्ट कोणालाही माहीत नसल्यामुळे सायली आणि अर्जुन दोघंजणं अलगच त्या गाडीमध्ये बसतील आणि लाँग ड्राईव्हसाठी निघतील. आणि लाँग ड्राईव्हला जाणार आहेत म्हटल्यावर जरूरच ते घरापासून कुठेतरी लांब जातील आणि त्यानंतर ते मरतील. आणि मग या सर्व ज्या व्यापाला मी ॲक्सिडेंटचं नाव देऊन मोकळा होईल. त्यानंतर मग आता जो राकेश असतो तो ही गोष्ट सांगण्यासाठी जेलमध्ये येतो आणि आता तो ही गोष्ट त्याच्या बापालाच म्हणजेच नागोबाला सांगतो आणि म्हणत असतो की बाबा, आता ते अर्जुन आणि सायलीचा काटा मी कायमचा काढायचा असं ठरवलं आहे. खूप दिवस आपण शांत राहिलो पण शेवटी काहीच हाती निष्पन्न होत नाही आहे. त्यावेळी मग नागोबा म्हणत असतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव राकेश, जर त्यांना मारून टाकलंस तर व्यवस्थित प्रयत्न कर आणि कायमस्वरूपी त्यांना संपवून टाक. जर चुकून जरी ते दोघंजणं जगले ना किंवा त्यांच्यापैकी कोणी एक जरी उरलं तर सगळी गडबड होईल. 20-22 वर्षांपूर्वी जी चूक माझ्याकडून झाली होती ती तू करू नकोस. ती प्रतिमा मेली असं समजून मी खूप मोठी चूक केली होती आणि शेवटी बघितलंच ना, ती जिवंत निघाली. ते तसं काहीही होता कामा नये. अर्जुन आणि सायली हे दोघंही मेले आहेत याची खात्री तू स्वतः जाऊन तिथे जातीने करायचीस. कुठल्याही परिस्थितीत त्या अर्जुन आणि सायलीला जिवंत सोडायचं नाही, कळतंय ना. जर ते दोघंजणं तिकडनं वाचले, तिकडनं सुटले तर मात्र आपलं काही खैर नाही, आपली खबर नाही, असं सगळं नागोबा म्हणत असतो. त्यावर राकेश त्याला सांगतो की तुम्ही काहीही काळजी करू नका बाबा, काय करायचं आहे ते मी व्यवस्थित बघतो. त्याच्यानंतर आता अर्जुन आणि सायली जेव्हा लाँग ड्राईव्हला जाणार असतात त्याच्या आदल्याच दिवशी रात्री राकेश हा अलगज गार्डनमध्ये येतो. आता त्याने मुद्दामूनच सगळे काळे कपडे घातलेले असतात, केसापासून पायापर्यंत स्वतःला झाकलेलं असतं जेणेकरून तो कोणालाही दिसू नये, कोणी त्याला बघितलं तरी ओळखू नये. त्यानंतर मग राकेश आता अलगज तिकडे येतो. बघतो तर सुभेदारांच्या घराचा दरवाजा बंद असतो. राकेश विचार करतो, बरं झालं. तो गाडीचे ब्रेक फेल करून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि सायली दोघंजणं लवकरच आवरतात आणि सोबतच खाली येतात. घरातल्यांना प्रश्न पडतो, हे दोघं निघालेत कुठे. त्यावेळी अर्जुन सांगतो की मी सायलीला लाँग ड्राईव्हवरती घेऊन चाललो आहे. खूप दिवस आम्ही दोघं नवरा बायको कुठे गेलोच नव्हतो. त्यावेळी मग इकडे लगेचच रविराज काका म्हणतात की ठीक आहे, जावंसं वाटतंय तर जाऊन या, पण अर्जुन तन्वीला सांभाळून घेऊन जा, तन्वी प्रेग्नंट आहे हे विसरू नकोस. त्याबरोबर मग आता तन्वी रविराज काकांच्या तोंडून ऐकून सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर दुसऱ्या बाजूला प्रतिमा त्याही सुद्धा म्हणत असते, तन्वी काय गं, आज कशाला हा लाँग ड्राईव्हचा घाट घातलात. जर 2-4 दिवसांनी गेला असतात तर चाललं नसतं का. अगं एवढे दिवसांनी एक तर तू आम्हाला परत भेटली आहेस आणि आता मला तुझे लाड वगैरे खूप करायचे आहेत. तुला ना स्वतःपासून, स्वतःच्या नजरेपासून एक क्षणसुद्धा दूर ठेवायचं नाही आहे. सतत मला तुझ्या अवतीभोवती असायचं आहे, तुझ्या जवळ राहायचं आहे गं, मला तुला अनुभवायचं आहे. आतापर्यंत मी तुझ्यासोबत सायली म्हणून
आणि तुझी आत्ते सासू म्हणून होते, पण आता नाही. आता मला तुला तन्वी म्हणून जवळ करायचं आहे, माझी मुलगी म्हणून पदराखाली घ्यायचं आहे. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की आत्या काही काळजी करू नको, तुझ्या लेकीला मी फक्त आजचा दिवस घेऊन चाललो आहे. उद्यापासून रोज सायली तुम्हा सगळ्यांबरोबर घरीच असणार आहे. फक्त आजचा एक दिवस आम्ही दोघं फिरून येतो, कारण काय आहे ना, खूप दिवस होऊन गेले मी आणि माझी बायको तर फिरलो नव्हतोच, पण मी आणि माझी तन्वीसुद्धा बाहेर गेलो नव्हतो. त्यावेळी सगळे हसतात आणि ठीक आहे घेऊन जा तुझ्या तन्वीला असं म्हणतात. त्यानंतर मग अर्जुन आणि सायली हे दोघंजणं लाँग ड्राईव्हवर निघालेले असतात. आता रस्त्यात अर्जुन सायलीला म्हणतो, तुला भूक लागली असेल ना, आपण एका ठिकाणी कुठल्या तरी थांबूया आणि तिथे काहीतरी खाऊन घेऊया. सायली म्हणते, आपल्याला घरातनं बाहेर पडून फक्त 1 तास झाला आहे. अर्जुन म्हणतो, हा मग तुला भूक नाही आहे? सायली म्हणते, इतक्यात तरी नाही आहे. आता अर्जुन आणि सायली रस्त्याने हळूहळू चाललेले असताना आता इकडे सायली ही अर्जुनला म्हणते, अहो गाडी थांबवा. अर्जुन म्हणतो, काय झालं? सायली म्हणते, गाडी तर थांबवा, मग सांगते. सगळ्या मागच्या गाड्या पुढे चालायला लागल्या आणि अजून आपण मात्र मागेच आहोत. मला ना तुम्ही बैलगाडी चालवता असंच वाटते. अर्जुनला ती म्हणते की थांबवा गाडी हो. अर्जुन म्हणतो, भूक लागली आहे का? त्यावर सायली होकार देते. त्यानंतर अर्जुन एका हॉटेलजवळ गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण तेव्हा त्यांना कळतं की त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल आहेत. आता ती तशीच गाडी सुसाट वेगाने पुढे चाललेली असते. अर्जुन गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण गाडी काही थांबत नाही. शेवटी जाऊन एका डेड एंडवरती आता अर्जुनची गाडी ही थांबते म्हणण्यापेक्षा घसरते आणि त्यावेळी गाडीचे दरवाजे उघडले जातात. अर्जुन तर त्यातून बाहेर पडतो, पण सायली मात्र आता प्रेग्नंट असल्यामुळे तिला फारशी हालचाल जमत नाही आणि त्यामुळे आता सायली जी असते गाडीबरोबर दरीत कोसळते. आता डेड एंड असल्यामुळे खाली दरी असते. आता सायली पडते. त्यानंतर मग आता टी व्हीवरती न्यूज बनते ह्या गोष्टीची. पूर्णाजी घाबरलेली सुद्धा असते, पण प्रताप म्हणतो की हे बघा, कुणीही ओव्हर पॅनिक होण्याची गरज नाही आहे. गेल्या वर्षीसुद्धा असंच काहीतरी गेल्यावेळी दाखवलं होतं आणि अर्जुन आणि सायली मात्र मागच्या गाडीमध्ये सेफ होते. आताच हे तसं आहे, त्यामुळे तुम्ही जास्त कुणीही विचार करू नका. घरातल्या सगळ्यांना हे सगळं खोटं आहे, स्टंटबाजी आहे असं सगळं वाटत असतानाच चैतन्य त्या ठिकाणी येतो आणि चैतन्य म्हणतो की नाही हे काहीही खोटं किंवा स्टंटबाजी नाही आहे, तर हे सगळं काही खरं आहे. खरोखर अर्जुनचा अपघात झालेला आहे आणि सायली वहिनींचा तर अजून काही पत्त्या नाही आहे. सायली वहिनींची शोधाशोध सुरू आहे आणि अर्जुनला मी हॉस्पिटलाइजसुद्धा केलं आहे. तुम्ही लवकर चला सगळ्यांनी प्लीज. त्याबरोबर मग आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर चैतन्य म्हणतो, हे बघा, ही वेळ आपल्याला इथे असंच रडत बसण्याची नाही आहे, तर अर्जुनचा जीव वाचवण्याची आणि सायली वहिनीला शोधण्याची आहे. चला लवकर माझ्याबरोबर. त्याबरोबर मग किल्लेदार आणि सुभेदार सगळेच जण आता इकडे चैतन्याबरोबर निघालेले असतात. तर चैतन्य म्हणत असतो की काळजी करू नका, सगळ्यांनी शांत व्हा. हे बघा, आपल्याला लवकरच आपली सायली वहिनीसुद्धा सापडेल आणि अर्जुनलासुद्धा बरं वाटेल, काळजी करू नका. आणि मग सगळेजण आता हॉस्पिटलला पोहोचतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो राकेश असतो तो प्रियाकडे आलेला असतो आणि तो प्रियाला म्हणत असतो की शेवटी आपल्याला त्यांचा खेळ संपवावाच लागला. सायली आणि अर्जुनला त्रास द्यायचा असा आपला प्लॅन होता, पण त्या दोघांना त्रास देणं ही काही आपल्या बसची बात नाही आहे. त्यामुळे आता मी त्या दोघांचाही आवाज कायमचाच संपवून टाकलेला आहे. आता माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. किल्लेदारांची तर सगळी प्रॉपर्टी मी खिशात घालणारच आहे, पण त्याचबरोबर आता तू त्या घरात जाणार म्हणजे सुभेदारांचीसुद्धा. त्याबरोबर ती म्हणते, ठरलं. सुभेदारांच्या प्रॉपर्टीतसुद्धा तुला थोडा का होईना पण वाटा मिळणार. आफ्टर ऑल तुरुंगातून बाहेर पडायला तू माझी मदत केली आहेस. त्यानंतर आता प्रियाने हे असं म्हटल्यावर मग इकडे राकेशसुद्धा म्हणतो, मी कुणासाठीच कधीच आणि काहीच फुकट करत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडून फायदा असेल तर आणि तरच मी तिच्याबरोबर चांगलं वागतो. त्यावर प्रिया म्हणते, हो माहिती आहे मला, शेवटी सरड्याचीच कातडी तुझी गेंड्यासारखीच असणार, गेंड्याची कातडी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.